मंडळींनो, फायनली हे मी 19वं झाड सह्याद्रीला भेट करतोय आणि याच्यामध्ये आपलाच फायदा आहे. झाडे लावा, झाडे जगवा. मंडळींनो, फायनली हे 19वं झाड मी सह्याद्रीच्या पायथ्याशी रुजवलं. या निसर्गाकडे बघून, या झाडांकडे बघून, या वृक्ष लागवडीकडे बघून आणि या सह्याद्रीकडे बघून, आपलं गावाकडे बघून दोन मनातून ओळ्या आठवल्या. ऐका. जीव कंटाळला यार शहराकडे, चलना गावाकडे, चलना गावाकडे. पार नाही तिथे नाही शेजारही, पार नाही तिथे शेजारही. जात नाही कुणी एकमेकांकडे, चलना गावाकडे, चलना गावाकडे. गावाकडे जरा आला, पैसा कमी आहे पण जीवन खूप सुंदर आहे. हे निसर्गरम्य वातावरण बघायला भेटेल, हा निसर्गरम्य वातावरण अनुभवायला भेटेल. ते म्हणलं जातं ना, निसर्ग बघण्यापेक्षा तो अनुभवता आला पाहिजे. शेतामध्ये केशर आंब्याची झाडांची लागवड करूया. चला, आजचा व्हिडिओ तो असणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 2 वाजलेत आणि मंडळी तुम्हाला मागे झाडे दिसतात. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल आज हा झाडं लावतोय, तर हो, खरंच आज झाडं लावायचा मुहूर्त आला आहे. कारण का खूप दिवस झाले झाडं आणून, साधारणतः 10 ते 12 दिवस झाले असतील झाडं आणून, पण लावले नाही. का तर आपलं भात लावणीचं काम चालू होतं, त्यामुळं आपल्याला मुहूर्तच भेटत नव्हता झाडं लावायचं. तर आज फायनली मुहूर्त भेटला आहे. आज आहे शनिवार आणि आज आपण घरी आहे, काही काम नाही, त्यामुळं आपल्याला हे झाडं लावायचे आहेत. चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. आता तिकडं झाडं लावण्यासाठी जे खड्डे खणतात ते खड्डे खणायचं काम चालू आहे. ते खड्डे खणून झालेत. आता आपल्याला हे झाडं डोक्यावरती घेऊन तिथं जायचं आहे, त्याच्याखाली शेणखत टाकायचं आणि आपण ती झाडं लावणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपला केशर आंब्याची लागवडीसाठी असणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला जाऊया. हे बघा मंडळी, आपण आता टपामध्ये झाडं टाकून घेतले. ते झाडं घेऊन डोक्यावरती बांधायला जाऊया, जिथं खड्डे खणले तिथं. चला. हे बघा मंडळी, टपामध्ये भरून डोक्यावर घेतले आणि चालू आहे आता जिथं खड्डे खणलेत तिथं आपल्याला बांधाने जायला लागत आहे. गावात पण जास्त झालं आहे बघा, तुका गावात आहे, त्यामुळं आपण सेफ्टीसाठी हे बघा, हे बूट पण घातलेत, काही विषय नाही. तर आता ना तिथं पुढं जाऊ, तिथं आपण थांबू. तिथं खड्डे खणलेत, तिथं एक एक ठेवू. मग नंतर आपण होऊन झाल्याच्या नंतर हे करणार आहे. झाडे लावा, झाडे जगवा. हे बघा, केशर आंबे झाडे लावून घेऊ आपण. चला पटा फास्ट. मंडळींनो, फायनली आपले सर्व खड्डे खणून झालेत आणि आपण आता केशर आंब्याची पहिली लागवड करतो. इथं सुरुवात करतो. इथून हा आहे केशर आंब्याचा रोप आणि इथं हे लागवड करतो आपण. खड्डा खणून झालेत. आपण काय केलं आहे, सर्व खड्डे खणून घेतले आणि प्रत्येक खड्ड्यापाशी एक एक आंबा ठेवला आहे, आंब्याचं रोप ठेवलं आहे. तिथं आपण असं हे बांधाने लावत जाणार आहे. तर चला, आता व्हिडिओ कंटिन्यू करा. आता हे रोप, हे आंब्याचं रोप, केशर आंब्याचं रोप मी इथं लावतो आहे. बघा, आता व्हिडिओ कंटिन्यू करा. झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम सुरू करतो आहे. नैसर्गिक संपत्ती जपा. तर चला, आता केशर आंब्याची झाडं लावू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर तुम्ही माझ्यासोबत कायम सोबत आहात, कायम व्हिडिओ बघतात. तर आपण हे जे आपण आंब्याची झाडं लावलेत, जे आंब्याचे रोपं लावलेत, ते आंब्याची झाडांची, ते रोपांची आपण पूर्णपणे काळजी घेणार आहे. तर आज आहे 8 तारीख. 8 तारखेच्या दिवशी आपण हे झाडांची लागवड करतो आहे. तर तुम्हाला पुढच्या 8 तारखेच्या दिवशी, 1 महिन्यानंतर, तुम्हाला पण एक व्हिडिओ पुन्हा एक या झाडांचा व्हिडिओ तुम्हाला येईल. आपण या झाडांना एकदम चांगल्या पद्धतीने खत, चांगल्या पद्धतीने पाणी वगैरे जेव्हा लागेल तेव्हा त्याला कुटाळणी वगैरे सर्व व्यवस्थित करणार आहे. चांगली काळजी घेणार आहे. कारण का हे झाडं आपली संपत्ती आहे. नैसर्गिक संपत्ती जपा, झाडे लावा, झाडे जगवा. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. नंतर आपण 1 महिन्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा चक्कर मारायची आणि एक व्हिडिओ याच्यावरच होईल, नाही का. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपण लागवड करूया. ओके, असं रोप आहे मस्त. आता हे लावून देऊ आपण.
त्याच्यामध्ये ही जी आपण जी खणेल माती ना तीच टाकून द्यायची, म्हणजे ओके झालं, काय विषय नाही. ओके मध्ये हे झाड लावून झालंय. त्याला बॅकअपसाठी आपण एक काळी उभी करू, जेणेकरून वारा वगैरे वाऱ्याने झाड हे पडू नये म्हणून एक काळी बॅकअप म्हणून उभी करायची. त्याला काय अतिशय अडचण नाही, पण एक बॅकअप म्हणून अशी काळी उभी करायची, म्हणजे जेणेकरून हे वारा जर आला तर खाली पडणार नाही. पडणार तर नाही, पण एकदम ओके मध्ये झालंय. तर फायनली आपलं पहिलं झाड एकदम ओके मध्ये झालंय. तर असेच आपण टोटल 18 झाडं लावून घेऊ. नंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण का विषय असा आहे आपल्याला कॅमेरादार आहे कोणी नाही त्याच्यामुळं, आणि कसं तरी सेल्फी स्टिक लावून ट्रायपॉड लावून ते सेटअप करावं लागतंय आणि मग व्हिडिओ काढावं लागतंय. व्हिडिओ काढायला माणूस असताना म्हणजे पटापट झालं असतं लावून. व्हिडिओ काढायला लागलो तर व्हिडिओ काम होणार नाही, व्हिडिओच राहील फक्त असं. त्याच्यामुळे आता लवकर झाडं लावून घेऊ, नंतर मग तुम्हाला डायरेक्ट दाखवतो किती झाडं लावलेत ते. मंडळींनो हे बघा, इथं पहिलं झाड लावलं आहे एकदम ओकेमध्ये. त्याला बॅकअपसाठी एक काडी पण उभी केली आहे. हे बघा केशर आंब्याचं झाड पहिलं, आणि लगेच त्याच्याच बाजूला इथं हे झाड लावलं एक आंब्याचं दुसरं. थोडं अंतर आहे त्याच्यामध्ये, हे बघा एवढं अंतर आहे इथून तर एवढं. इथंही पण एक लावलं आहे. अजून आपल्याला टोटल 16 झाडं लावायचे. त्या दिवशी 2 लावले, आज 2 लावले, म्हणजे 4 गेले, राहिले 16 झाडं लावू आपण आता फास्टमध्ये. चला, आणि हे झाड कसलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळींनो आपले 2 झाडं लावून झाले, आपण वळवले आता तिसऱ्या झाडाकडं. चला लगेच ते झाड पण लावून देऊ. हे बघा इथं तिसरा खड्डा आहे. आता हे तिसरं झाड इथं लावू आपण. ती पण पिशवी तोडून घेऊ फास्टमध्ये. पिशीच तुटत नाही हो, काय तर ब्लेड आणायला होतं पण ब्लेड नाही आणलं. लय पॅक पिशवी असते, तुटत नाही. तुटली. चला ओके. आता हे फायनली तिसरं झाड आपण निसर्गाच्या सानिध्यात लावतोय. हे बघा, आपण नुसते झाडच नाही लावणार, त्याची निगा पण राखणार आहे. तुम्ही म्हणशाल फक्त झाडं लावतो व्हिडिओसाठी, असं नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढं. सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. जसं जसं आपण व्हिडिओ टाकत राहू, जसे जसे दिवस वाढत जातील तसे तसे आपण या झाडांची निगा पण राखणार आहे. हे बघा फायनली तिसरं झाड आपलं कंप्लीट झालं लावून. मंडळींनो समोर सह्याद्री दिसते, हे माझं गाव आहे. आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं माझं गाव, माझ्या शेतामध्ये मी केशर आंब्याची लागवड करतो आहे. हे बघा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आतापर्यंत आपण 3 झाडं रुजवले, 3 वृक्ष रुजवले. आता हा 4थं झाडाकडे वळतो आहे. हे 4थं झाड आहे ना, हे झाड आहे फणसाचं. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे फणसाचं झाड आहे. हे बघा, चला सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे फणसाचं झाड आपल्या हाताने रुजवू. हे बघा इथं हे खड्डा आहे. चला 4थं झाड हे फणसाचं आहे. आणि आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी जी आपली शेती आहे, या शेतीच्या बांधावरती, वावराच्या बांधावरती हे 4थं झाड आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी रुजवतोय. हे बघा हे बघा फायनली आपलं 4थं झाड कंप्लीट झालं आहे. आणि याच्याच बाजूला लगेच 5वं झाड आहे. चला त्या झाडाकडे वळू. आता ते 5वं झाड आहे. हे बघा केशर आंब्याचं. हे बघा 5वं झाड आहे. हे झाड आपण इथं लावून देऊ लगेच. जी माती आहे ना, जी आपण खड्डा खणेल माती आहे, तीच माती लावून द्यायची. ओके होतं, काय विषय नाही. तर हे झाड आहे ना, हे जांभळं झाड आहे, जांभूळ. चला हे पण झाड लावतो इथं. याला ना काडीची गरज आहे. इथून बेंड आहे हे झाड, इथून कलम करावं लागेल मला, असा अंदाज आहे. आता सध्या नाही लगेच, त्याला एरी बॅकअप देऊ. मला तर जांभळं खायला आवडतात, मग झाडं कोण लावणार? मी लावतो, तुम्ही जांभळं खा. हे बघा आपण माझ्या वाढदिवसा दिवशी हे झाड लावलं होतं आपण आंब्याचं. हे बघा ठीक आहे. अजून 8 ते 10 दिवसांना आपण जरा कुटाळणी करू, म्हणजे गवत आहे हे गवत काढून टाकू. मग त्याला हे बघा हे ते दुसरं झाड आहे जे आपण वाढदिवसा दिवशी लावलं होतं, चिकूचं झाड. हे बघा
ओकेमध्ये फायनली आपलं 8वं झाड कंप्लीट झालं आहे. हे बघा आंब्याचं. आता आपण 9वं झाड लावतोय. हे बघा मंडळी, फायनली आपलं 9वं झाड कंप्लीट झालं आहे. हे बघा त्या झाडाला पण आधारची गरज आहे जरा, त्याला आधार देऊ आपण जरा. अजून थोडी माती टाकू मग आधार देऊ. आणि विषय असं आहे की आता मी आलो इकडं बांधावरती आणि इकडं काही विषय बांधायला काहीच नाही. तर बघा हा वाघ तोडला आहे, हा येल तोडला आहे आणि येलचं साय नाही, आपण जरा आधार देऊ, जरा बांधू. हे बघा ओकेमध्ये जास्त म्हणजे फिट नाही, थोडं नॉर्मली बांधतो यरी. मंडळींनो, फायनली आता आपण 11व्या झाडाकडे वळालो आहे. बघा हे 11वं झाड आहे, ते लावू आपण इथं आता. निसर्गाच्या सानिध्यात हे 11वं बीज मी रुजावलं आहे. त्याला अजून आज निवांत एकदम शांत असं वातावरण आहे, थंड अशी हवा येते, एकदम सुंदर अशी हवेचा आनंद भेटतोय या सह्याद्रीच्या पायथ्याशी. आणि हे सह्याद्रीच्या पायथ्याशी जीवन जगत असताना मी ही केशर आंब्याची लागवड करतोय. खूप मनाला आनंद वाटतोय. दरवर्षी आम्ही 40 झाडं लावतो, यंदा 20 लावलेत आणि हे 20 लावतो आपण. आता हे 11वं झाड आहे, अजून 8 ते 9 झाडं बाकी राहिलेत. कंप्लीट करूया, काम आपलं कंप्लीट करूया. चला मंडळीनं, पावसाचं वातावरण झालं आहे, त्यामुळे हे बघा आपण जरा फास्ट काम करू. बघा इथं एक झाड लावायचं आहे आणि तिथे एक झाड लावायचं आहे. तर हेच 2 झाडं लवकर लावून घेऊ. आणि अजून झाडं बाकी आहेत, ते बाकी झाडं हे बघा इथे समोर दिसत असेल तुम्हाला. बघा तिथं एक, तिथं खणलेत खड्डे, 3-4 खड्डे आहेत तिथं. तर फायनली हे झाड पटकत मी लावून घेतो पाऊस यायच्या आधी, कारण का पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस यायच्या आधी झाडं लावून घेतो ना पटापट. डबल पावसामध्ये आलं का, पाऊस आला का नाही झाडं लावता नाही येणार मग. हे बघा ओकेमध्ये फायनली आता आपण दुसऱ्या झाडाकडे वळालो आहे. डबल ते झाड लावलं तिथं लगेच हे दुसरी झाड, हे पण फास्ट लावतो आता. पाऊस वेळ फायनली हे पण झालं, कंप्लीट झालं. मंडळींनो, फायनली हे मी 19वं झाड सह्याद्रीला भेट करतोय आणि याच्यामध्ये आपलाच फायदा आहे, बरोबर ना. झाडे लावा, झाडे जगवा आणि हे करून फळं आपल्यालाच खायला भेटतील. मंडळींनो, फायनली हे 19वं झाड मी सह्याद्रीच्या पायथ्याशी रुजवलं. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली आपली शेती, या शेतीमध्ये हे 19वं झाड केशर आंब्याचं मी रुजवलं. खूप भारी वाटतं आहे, कारण का या झाडाकडे बघून, या निसर्गाकडे बघून, या वातावरणाकडे बघून, या सह्याद्रीकडे बघून आणि त्या आपल्या गावाकडे बघून आणि त्या आपल्या माझ्या वडिलांच्या मेहनतीने फुललेली आपल्या शेतीकडे बघून खूप आनंद होतो. हे सर्व काही करत असताना तुम्ही खूप सपोर्ट दिला. असंच लाईक करत राहा, असेच व्हिडिओ बघत राहा, कारण का तुमच्या एका लाईकमुळं, तुमच्या एका शेअरमुळं, तुमच्या एका सबस्क्राईबमुळं मला व्हिडिओ काढण्यामध्ये भाग पाडतं की नाही. आपली पब्लिक, आपली ऑडियन्स, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपली व्हिडिओची वाट बघतात
खरंच आपला कंटेंट त्यांना आवडतो, खरंच आपले व्हिडिओ त्यांना आवडतात आणि त्यामुळे तुमचा एक सबस्क्रायबर, तुमची एक लाईक खूप महत्त्वाची माझ्यासाठी. तर फायनली आपलं आता एक शेवटचं झाड बाकी राहिलं आहे. पावसा अभावी आपण लवकर ते झाड लावून घेऊ. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. खरंच निसर्गावरचं प्रेम ना कमी नाही होत, कारण का माझं जीवन, माझा जन्म या सह्याद्रीच्या पायथ्याशी झाला आहे आणि सह्याद्रीच्या पायथ्यातलं जीवन ना खूप सुंदर आहे. सुखादुःखाच्या गोष्टी असो किंवा काय असो, गावाकडची माणसं ना सारखी असतात, सोबत असतात, मित्रपरिवार सोबत असतो, त्यामुळं खूप आनंद वाटतो. या निसर्गाकडे बघून, या झाडांकडे बघून, या वृक्ष लागवडीकडे बघून, मी जी लागवड करतोय याच्याकडे बघून आणि या सह्याद्रीकडे बघून, आपलं गावाकडे बघून, या एकदम सुंदर अशा वातावरणाकडे बघून दोन मनातून ओळ्या आठवल्या. ऐका. जीव कंटाळला यार शहराकडे, चलना गावाकडे, चलना गावाकडे. पार नाही तिथे नाही शेजारही, पार नाही तिथे शेजारही. जात नाही कुणी एकमेकांकडे, चलना गावाकडे, चलना गावाकडे. गावाकडे जरा आला, पैसा कमी आहे पण जीवन खूप सुंदर आहे. हे निसर्गरम्य वातावरण बघायला भेटेल, हा निसर्गरम्य वातावरण अनुभवायला भेटेल. ते म्हणलं जातं ना, निसर्ग बघण्यापेक्षा तो अनुभवता आला पाहिजे. चला आता आपण शेवटच्या झाडाकडे वळू. तर ही कविता कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या निसर्गाकडे बघून दोन ओळी आठवल्या आणि त्या ओळी तुमच्यापुढे सादर केल्यात. ते कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळींनो, फायनली आता आपण हे आपलं शेवटचं झाड आहे, 20वं झाड आहे. तर हे 20वं झाड आपण आपल्या सह्याद्रीला भेट करतोय, या सह्याद्रीच्या पायथ्याशी रुजवतोय, या आई समान मातीमध्ये रुजवतोय. नक्कीच याची काळजी पण घेतली जाईल. नुसतं झाडं लावून जमत नाही, त्याची काळजी पण घेतली जाईल. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. ओके, फायनली झालं. मंडळींनो, फायनली आता आपण जे केशर आंब्याची लागवडीसाठी लागवड केली ती फायनली हा शेवटचं झाड आहे. आणि आपले जे टोटल 20 झाडं कंप्लीट झाले लावून. आणि आज हे झाडं लावले ना, खूप मनाला आनंद होतो. निसर्गाकडे बघून, या सह्याद्रीकडे बघून, या आपल्या गावाकडे बघून खूप मनाला आनंद वाटतो. आणि आज या सह्याद्रीच्या पायथ्याशी मी 20 केशर आंब्याचे बीज रुजवले या सह्याद्रीच्या पायथ्याशी. मनाला खूप आनंद वाटतो आणि त्या दोन ओळीच्या माध्यमातून मी तुमच्यापुढे व्यक्त झालो. खरंच एक गावाकडचं वातावरण, गावाकडे पैसा कमी आहे पण आनंद खूप आहे खरंच. कारण का माझा जन्म या सह्याद्रीच्या पायथ्याशी झाला आणि हे सह्याद्री दाखवत असताना आज माझा 25 वय. हे सह्याद्री दाखवताना खूप अनुभव आला आहे आणि या अनुभवाच्या मधूनच मी हे 20 झाडं लावलेत आणि यांची काळजी पण घेणार आहे. तर चला आता फायनली आपलं हे झाडं कंप्लीट झालेत लावून. तर आता मी जरा घरी जातो, फ्रेश होतो, कारण काय बा हात पूर्ण माखून गेलेत. जरा फ्रेश होतो आणि मनाला खरंच आनंद झाला. आजचा दिवस ना एकदम सार्थक ठरलेला आहे, कारण का 20 झाडं लावलेली आहेत. ते 20 झाडांची मी काळजी पण घेणार आहे. हे मात्र 100% तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच भेटेल. तर चला आता घरी जातो, जरा फ्रेश होतो आणि थोडा आराम करतो. मी जेवण करतो, थोडा आराम करतो आणि नंतर 5 वाजता उठून चहा वगैरे घेऊन मग जरा मित्रांसोबत जातो. जरा मित्रांना कॉल केला होता, गावात जायचं जरा काम आहे थोडं. ते काम काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला आजचा दिवस होता असा. अजून व्हिडिओ आपली बाकी आहे, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. मंडळींनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि गावात आलो आहे. जरा आराम केला, फ्रेश झालो, चहा घेतला आणि थेट गावात आलो आहे. आता बघा गावामध्ये पारावरती बसेल आहे, मित्रमंडळी आहे तिथे बाजूला, त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आमच्या गावातील 100 वर्षाचं, 100च्या प्लस वर्षाचं जुनं झाड आहे वडाचं. हे बघा, हे बघा
तुम्हाला ना मी मित्रमंडळी दाखवतो माझ्यावाली पारावरती बसलेले आहे बघा. हे बघा मित्रमंडळी बसले पारावरती निवांत. आणि आपला भाज्या मित्र ना खूप दिवसांनी आलाय. व्हॉट्सअप गाईस, व्हॉट्सअप. जरा बसलेत निवांत, आता जरा गप्पा गोष्टी करू आणि मग नंतर घरी जाऊ. हो यार, खूप दिवसांनी आला इकडे बाबू. अरे असं असतंय का म्हणजे आता फोन आला का कान्या पडायचा नाही काय? हा समोर वातावरण बघा किती छान झालंय हे बघा. बरं काय घेतोय, काय आहे का? प्रोटीन घे काहीतरी. बघू आता, बघू नाही, प्रोटीन घे. काय प्रोटीन लागेल ना काहीतरी बाई, बघू द्यायला आराम पाहिजे ना काहीतरी. बघू ना प्रोटीन. काय म्हणलं अरे अंधारात म्हणजे आता फ्लॅश, अरे फ्लॅश नाही आता फ्लॅश लागले एवढ्यात काय विषय मला. जा हळूहळू जा मग. व्हॉट्सअप गाईज, हा व्हॉट्सअप. मंडळींनो संध्याकाळचे 8 वाजलेत. मित्रांसोबत जरा गप्पा मारल्या आणि आता घरी चालू आहे. तर एकदम थंड अशी हवा सुटले, एकदम थंड म्हणजे एकदम थंड अशी हवा आहे. पाऊस उघडला एकदम, दिवसभर पाऊस उघडा होता आणि आता पण उघडला आहे. तर आता चालू आहे घरी. चला आजचा होता असा दिवस, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.